नमस्कार, माझी सखी सोबती या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण रथसप्तमी सणाविषयी माहिती घेणार आहोत। तर हे रथसप्तमीचे व्रत का केले जाते? या दिवशी श्री आदित्य नारायणाची पूजा करतात। श्री सूर्यदेवाला श्री नारायण स्वरूप म्हणजे श्री विष्णू स्वरूप असे म्हटले जाते। जो नित्य श्री सूर्यदेवांची पूजा करतो व रोज अर्घ्य देतो तो आरोग्यवान होतो व त्याचे अष्टदारिद्र्य नष्ट होते व सुख प्राप्त होते। श्री सूर्य देवता परिवाराची माहिती। सूर्य पिता श्री कश्यप ऋषी हे सूर्यदेवाचे पिता होते। आदिती देवी ही सूर्यदेवाची माता होती। श्री सूर्यदेव देवाला 4 धर्मपत्नी होत्या। सूर्यदेवाच्या पत्नीचे नाव सविता देवी, पुत्र वैवत्स्व मनु व यमदेव, कन्या यमुना म्हणजेच नदी ह्या सूर्यदेवाचे मुले होती। सूर्यदेव राजनी देवी पुत्र रेवत, सूर्यदेव प्रभादेवी ह्या सुद्धा त्यांच्या पत्नी होत्या व पुत्र प्रभात। सूर्यदेव छायादेवी म्हणजेच सविता देवीच्या छायापासून छायादेवी तयार झाल्या होत्या व त्यापासून त्यांना पुत्र शनिदेव व सावर्णी, कन्या भद्रा म्हणजेच विष्टी व तपती असा संपूर्ण सूर्यदेवाचा परिवार आहे। आता आपण जाणून घेऊयात रथसप्तमीचे महत्त्व की रथसप्तमी हा सण का साजरा केला जातो। माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात। या दिवशी पूजा करून सूर्याला पायसाचा नैवेद्य दाखवला जातो। भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात, पण त्यासाठी त्यांची अव्याहत घोडदौड जी चाललेली असते, त्यांच्या रथाला 7 अश्व असतात म्हणजेच 7 घोडे असतात। हे अश्व म्हणजेच सप्तरंग किंवा सप्तवार किंवा सप्तछंद आहेत अशी लोकमनांची भावना आहे। रथसप्तमीच्या व्रताचरणात प्रथम ध्यानमग्नता, नंतर नाममंत्रासह सूर्यनमस्कार किंवा मग अखेरीस तीर्थप्राशन करणे हे नित्याप्रमाणेच करायचे असते। रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे। देवगणासाठी देवरथ, राजा महाराजांसाठी पुष्परथ, खेळ स्पर्धासाठी क्रीडा रथ किंवा स्त्रियांसाठी कनीरथ, रथविद्येच्या रक्षणासाठी वैज्ञानिक रथ, युद्धासाठी सांग्रामिक रथ असे रथाचे विविध प्रकार आहेत। रथचक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह व उत्कर्षाचे प्रतीक सुद्धा मानले जाते। महासप्तमीला स्थान परत्वे वेगवेगळी नावे पडलेली आहेत, म्हणजेच प्रत्येक प्रांतामध्ये याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। बंगालमध्ये याला भास्कर सप्तमी म्हणतात, तर उत्तरेत या तिथीला जयंती सप्तमी व अचला या नावाने प्रसिद्ध आहे। हा मन्वंतराचा पहिला दिवस असून या दिवशी सूर्यनारायणाची स्वारी 7 अश्व झुंपलेल्या रथातून आकाशमार्गे फिरावयास निघते। या समजुतीने दक्षिणेत रथसप्तमी हा सण साजरा केला जातो। शब्दकल्पद्रुकारांनी माघ मासास सामरी मास हे नाव दिले आहे। या तिथीला माकरी सप्तमी असे सुद्धा म्हटले जाते। सूर्य सप्तमी, भानु सप्तमी या नावानेही ही रथसप्तमी ओळखली जाते। त्या प्रांतानुसार यांची पूजा बदलत जाते। रथ सप्तमीची पूजा कशी करावी किंवा का करावी? कांबोज देशाचा यशोवर्मा नावाचा एक राजा होता। त्याला म्हातारपणी एक मुलगा झाला। तो जन्मताच रोगी होता। त्याला आरोग्य कसे प्राप्त होईल म्हणून यशोवर्माने एका ज्योतिषाला विचारले। तेव्हा त्याने सांगितले की पूर्वजन्मी याने गरिबांचा छळ केला आणि सूर्यांची पूजा केली नाही, म्हणून त्याची अशी अवस्था झाली आहे। त्याच्या आरोग्यासाठी तुम्हाला रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करावी लागेल, तरच हा निरोगी होईल। राजाने ज्योतिषाचा सल्ला ऐकून तसे केले, त्यामुळे मुलगा निरोगी व सुखी झाला। आता आपण पाहणार आहोत की या सणामागे शास्त्रीय दृष्टिकोन नेमका काय आहे। भारतीय संस्कृतीतील प्रत्येक सण व उत्सव हा चांगल्या भावनेने, चांगल्या विचाराने साजरा केला जातो। प्रत्येक सणामागे शास्त्रीय कारण सुद्धा दडलेले असते। पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरांना असा भावनिक आधार आहे, तसा नैसर्गिक दृष्टिकोन सुद्धा आहे। म्हणून तर आज 21व्या शतकामध्ये सुद्धा आपण ही परंपरा जपत आहोत। सौभाग्य, पुत्र व धनाची प्राप्ती व्हावी म्हणून या सणाला साजरं केलं जातं। वर्षभर सूर्यापासून व्रत करून अखेरीस रथाचे दान केले असता महासप्तमी मस्तकावर बोरीची व रुईची प्रत्येक 7 पाने धारण करून उपासना केली असता, माघ सप्तमी मस्तकावर दीप धारण करून उपासना केली असता
अचला सप्तमी इत्यादी प्रकारे व्रतभेद सांगितला जातो। या दिवशीचे स्नान हे विख्यात माघ स्नान असे मानले जाते। सर्व रोगांपासून व पाशांपासून मुक्तता किंवा सौभाग्य, पुत्र, धन इत्यादीची प्राप्त करण्यासाठी हे व्रत करण्यास सांगितले जाते। या दिवशी अंगणात शिजवलेली दुधाची खीर म्हणजेच महाराष्ट्रात प्रामुख्याने स्त्रिया हे व्रत करतात। षष्टीला एकभुक्त राहून या व्रताचा संकल्प केला जातो। सप्तमीला अरुणोदयाच्या वेळी स्नान करून अंगणात काढलेल्या सूर्य प्रतिमेची पूजा केली जाते। अंगणात शिजवलेल्या दुधाच्या खिरीचा नैवेद्य सूर्याला दाखविला जातो। अंगणातच सूर्यासाठी दूध सुद्धा उतू घातले जाते। या सणाला हळदी कुंकू व वाण देणे असा सुद्धा कार्यक्रम असतो। म्हणजेच मकर संक्रांती पासून रथ सप्तमी पर्यंत हळदी कुंकाचा किंवा वाण देण्याचा कार्यक्रम चालूच असतो। दक्षिणेत त्या दिवशी अन्नधान्य असतो। म्हणजेच रात्री गायन, वादन, दीपोत्सव असे अनेक कार्यक्रम केले जातात। सप्तधान्य व रुईच्या पानाचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो। आपल्याकडे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढून त्यावर एक पाट ठेवला जातो। त्या पाटावर रवत चंदनाचे 7 घोड्यांचा सूर्याचा रथ व त्यावर अरुणासह सूर्याची प्रतिमा काढली जाते। नंतर ध्येय, सदा, सवित मंडल, मध्यवर्ती या मंत्राने ध्यान करून पूजा केली जाते। गोवल्यावर मातीच्या भांड्यात खीर शिजवून तिचा नैवेद्य सुद्धा दाखविला जातो। सप्तधान्य, 7 रुईची पाने किंवा 7 बोरे सूर्याला वाहिली जातात। अष्टांग अर्घ्य देतात। ब्राह्मणाला भोजन घातले जाते आणि यथासांग सूर्याची पूजा करून सूर्याचे आशीर्वाद सुद्धा मागितले जाते किंवा मग अत्यंत निरोगी असे आयुष्य सुद्धा मागितले जाते। तर ही सूर्यनारायणाची कथा किंवा याची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती घेण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।